पाहुणे असं का करू राहिले तुम्ही? जरा ऐकून तर घ्या ना. काय ऐकायचं नाही. माझा पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही म्हणजे येणार नाही. पप्पा तू इथं काय करतोय? लग्न आहे ना माझं. तुला सांगितलं होतं ना खोलीच्या बाहेर यायचं नाही म्हणून. काय झालं? मी काय म्हणतोय पप्पा, आपण यांना थोडी याला तर आता लय चुरू चुरू बोलायला लागला. ठीक आहे, सोड त्याला. मंडपात जावं लागेल आपल्याला. चल. कोणाला फोन लावतोय? बापूंना कळू तर ते त्यांना पैसे भेटलेत. चलत नाही. हो पाहुणे पाहुणे काय चाललंय? अहो लग्न घरात बरं नाही वाटत आहे. मला छानपणा शिकवतो हा. अहो, लग्न ठरल्यापासून त्यांची वकिली करायला लागला. अहो असं काय करता? नवरदेव येतो, लग्न आहे त्याचं, मारणं बरं दिसतं का हो आता? अहो कसला नवरदेवनी कसलं लग्न? इथं कशातच काय नाही यांचं. पप्पा चिडू नका ना प्लीज. अरे मग तू खोलीच्या बाहेर कशाला आला? चिरंजीव, आम्हाला का आनंद होता का असं वागायला? चला निघा आता. थांबा. पैसे मिळाले. होय बापू. बापू कुठे? बापू बापू पैसे पैसे भेटले बापू. वीस लाख आहेत बापू. सगळं मायामुळे झालंय बापू. खरंच माफ करा, पण मी येतो 10 मिनिटात येतो. वय वय. लतिका कुठे? हाय हाय हाय. लते, हे लते इकडे. हे बाय. हा हा ब्या. लतिका पैसे भेटले, पूर्ण भेटले. मी 10 मिनिटात पोहोचतोय, तुम्ही सुरू करा विधी. वय वय. मग पाहुणे करायची सुरुवात विधीला. हा करा सुरुवात. तू ये लवकर बरं. 10 मिनिटात पोहोचतो बाबा. वय वय. करतो, सुरू करतो. दत्त महाराजांची कृपा आहेच. पप्पा झालं का समाधान? पाहिलं का तुमच्या डोळ्यांनी पैसे? हा पाहिले पाहिले. अवतार नीट करा आणि विधीला बसा. चला चला, मुहूर्त टळला नाही अजून. तयारी लागा. हो चला चला, सगळं काही ठीक आहे. चला तयारी लागूया. दक्षता आणा, चला. ते चल ना बाई, चल. मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. माझ्या घराण्याची लाज राखलीत तुम्ही.
अहो लग्नात मान अपमान चालायचेच. हा पण तुम्ही पण काय मनात नका ठेवू हा. बघितलेलं ते मी सांगितलं होतं ना तुला सगळं काही ठीक होईल. अगं आपण 7 जन्मांसाठी भेटलोय, अशी कशी ताटातूट होईल आपली. बघितलंस ना आपल्या प्रेमात किती ताकद आहे ती. तू बोलली होतीस ना ते शब्द नुसते माझ्या कानात घुमत राहत आहेत. काय पहिले शब्द होते ते? भीतीच्या पुढे जावं लागतं, त्याशिवाय खरं प्रेम घावत नाही. हा तेच ते. पण तुम्ही तर काहीच बोलला नाही. एवढं तावत आला तर अगं पप्पांना बघून बोबडीच वळते माझी. म्हणजे पैसे आले नसते तर तुम्ही ए मंडपाच्या बाहेर गेलो का मी? राहू दे. ए रागवू नकोस ना. अगं हास की जरा. अगं लते लग्न होणार आहे ना आपलं. आपले फोटो कसे छान आले पाहिजेत. सगळ्या लोकांमध्ये आपण दोघंच उठून दिसलो पाहिजे. हास ना. ओ दाजी आलो. ए सावकाश आहे पोरानो. अरे हो काही म्हणा, दत्त महाराज धावून आले माझ्या हाकेला म्हणून पैसे भेटले आभ्याला. महाराज आता अजून काही विघ्न नको. हा हे बाकी बरोबर बोलली बरं का ती. हे मग पुढे बघितलं का? मी पण तुला हेच विचारणार होते. दोघी बहिणी नेमक्या कामाच्या वेळेला गायब होतात. पाय नुसतं नटायचं मुरडायचं आणि तोंड वर करून बोलायचं, आपल्याला काय माहितच नाही. हो हो अगं जाऊ दे ना. ए अरे इथंच असतील बघ कुठेतरी, नाही तर फोन कर ना. लगे बोलवून घ्या आणि त्यांना. हा. काय करू? मी काय म्हणते, बापूंशी बोलायचं का? कुठे आहे नवरा मुलगा? अहो मुहूर्त टळत चाललाय. हा येतोय. मिनी काय तुझं आशिक आहे? तो बी आला नाही, त्याचे पैसे बी आले नाही. हो काय झालं तुमचं? मला दुसरीकडे पण जायचंय. थांबा ना गुरुजी जरा. आता तोंड का लटकले तुझं? लते अगं ज्या गोष्टीचा शेवट गोड होतो ना. त्यांच्या पप्पांनी मारलंय त्यांना भर मांडवात. बापूंनी कधी बोट बी लावलं नाही आपल्याला. आईनं साधा धपाटा घातला तरी रागवायचे ते तिच्यावर. अगं आणि यांनी एवढ्या माणसांचं मत त्यांना. लते सज्जनराव किती चांगले आहेत माहितीये की नाही तुला? तर त्यांच्या पप्पांसमोर नाही काही चालत, त्यांचं काय करणार? अगं पण एवढ्या मोठ्या मुलाला मारतात का? तू त्यांच्या घरी गेली ना लग्न करून, ते कर ना सगळं नीट. हे बघ ते कशा घरात राहतात कळते ना तुला. त्यांना ना ते तुझ्यासारखा जोडीदार पाहिजे बघ, समजूतदार. मग होईल ना सगळं नीट. पण सज्जनराव बोलले नाही. प्रयत्न तर केला त्यांनी, हो की नाही? आता बोलतील ना हळूहळू. खरंच सगळं नीट होईल ग. तू नको ना बाई काळजी करू. त्या अगं संकट टळलंय, आता सगळं नीट होईल. बापू बरं वाटतंय का? बरं वाटतंय. बापू बापू खरंच माफ करा आम्हाला. आमच्याकडून लय मोठी आगळीक झाली. त्या आब्यामुळं तुला नाही ते ऐकून घ्यावं लागलं लोकांचं. आमच्यामुळे हा प्रसंग वाढवला तुझ्यावरती. आप्पा अरे मला आधी बोलायचं ना तू. खरं सांगू मी घाबरलो होतो. आणि आम्हाला वाटलं होईल व्यवस्था. खरं ना तू आब्याला पैसे द्यायलाच नको होते. सगळी चूक आमच्या लेखाची. अरे काय बोलून राहिला तू आप्पा? अरे तुझा लेख तो माझा लेख, आणि त्याने काय मुद्दाम केलं काही?
आपण या विषयावरती नंतर कधीतरी बोलूया. हं? आता आधी लतीची पाठवणी होऊ दे. आपल्यापाशी टाइम आहे बोलायला. वय वय बरं बहिणी, ते पाहुण्यांचं चहा नाश्त्याचं बघतं का जरा? तुम्ही काळजीच करू नका. थंड कोल्ड्रिंकच मागवले त्यांच्यासाठी, म्हणजे कसं पिऊन जरा डोसकं थंड राहील त्यांचं. चला चला, अक्षता ना, नवरा नवरी कुठे? वय वय अहो चला ना, आलो. चला चला. हॅलो, पुढे आहे तू. कर्म नका माझ्याशिवाय. तुझी बहीण बी गायब आहे. ते जरा कामात आम्ही. कसल्या कळलं तुम्हाला? म्हणजे काही नाही, ठेवा फोन, आल्यावर सांगते. तू इकडे ये. का? आत्याबाईंनी सांगितलं वाटतं. आहे कुठं तू? मी येते ना, माझं काम झालं की. सारखं सारखं फोन करू नका. मी घरनं फोन यायला लागली. म्हातारी कोकलत असेल तिकडं. तू कर, तुझ्या आशिकला फोन कर लवकर. मिस नाशिक, मिळाले ना पैसे? तोंबलं तुझं. का बरं, काय आलं? ना तुझे पैसे मिळाले ना तुझं माणूस आलं. अरे नव्हती तुझी द्यायची दानं, तर कशा लोक बापाऱ्या देत होता रे. म्हणून तुझ्या अरे काय फालतू माणसाशी मी बोलत नव्हते, कळलं तुला? नाही अहो, बरं 1 मिनिट द्या मला, फक्त 1 मिनिट द्या. ड्रायव्हरच्या तर आता हॅलो. ए माठ्या, अरे तुला देवळात जाय म्हणलो होतो, कुठं उधळलं तू पैसे घेऊन? थेट त्या अभ्यानं मला रस्त्यातच अडवलं आणि लई चोपला. अजून थोडा थांबला असता तर माझी हाडं मोकळी करून टाकली असती बघा. काय अभ्या? नाही थांबला असता तर मी गेला कुठं तो? अहो, तो पैसे घेऊन गेला. काय कल्प्या? काय शेट? गाडी काढ, गाडी काढ. हाय रे, दृष्ट काय आहे सांग. आज जे झालं ते हे लग्न तुम्हाला व्हायला पाहिजे ना. तुला नकोय का? तुमच्या खुशीत माझी खुशी आहे बापू. अरे सज्जनराव भोळा सांब आहेत. तुम्ही म्हणाल तसं. आई मांडवामध्ये लग्न मोडलं तर लग्न मोडायची भाषा कुठं केली मी? आणि करू बी नको. नाही करणार. मी शब्द देते तुम्हाला. आणि एका बापाचं मन. कळतंय मला बापू, मुलीचं लग्न हाच भोज्य आहे तुमच्यासाठी. त्याशिवाय तुम्ही सुखानं झोपू शकत नाही आणि मी आनंदानं जगू शकत नाही. तुला बिन लग्नाची नाही ना ठेवू शकत. हो बापू, मी शब्द देते तुम्हाला, नाही बोलणार काहीच. लोक काय म्हणतील याचा विचार. हो बापू, मला माहिती आहे तुम्हाला लोकांची पर्वा आहे, पण मला तुमची काळजी आहे. पाहिलं, लावलं आता तोंडाला खुलून. आता काही नाही बोलणार. गुरुजी बोलत आहे. काय झालं? काही नाही. चला. माणसं कोण आहेत विक्या?
तुझ्या चुलत्यानं तर नाही पाठवली? माहित नाही, असू शकतात. ठीक आहे, हे पैसे घे आणि मांडवापर्यंत पोचव. पोलिसांना फोन करा नाही जाय. आलं तू? मी बघतो यांचं काय करायचं ते. तू जा. अरे आभ्या, जीव घेतील ते तुझा. जीव गेला तरी चालेल विक्या. तिचं लग्न ठरलेलं मुहूर्ताला झालं पाहिजे. प्राण जाय परवचन ना जाय. तू पळीत ना. अरे पण आभ्या, विक्या परत बसायला वेळ नाही राय. पाय बापूंना सॉरी सांगा नाही, माझं काही झालं तर. जपळ. आभ्या, विक्या जा. द्या नुसते ढेकर द्या तुम्ही. पप्पा आता ढेगर पण आलाय, आता पैसे पण येतील ना. अरे हातात पडतील तेव्हा आपले. पप्पा ते लहान मुलांसारखं मारत राहू नका ना. आता लग्न आहे माझं. आता लग्न आहे हो त्याचं. खरं तर तुम्ही मांडवात मारायलाच नव्हतं पाहिजे त्याला. तेच तर म्हणतोय ना मी. बायको काय म्हणाल, नुसतं बापाचा म्हणजे पप्पांचा मार खातोय. अहो सासूरवाडीचे लोक मान द्यायचे नाहीत ना. चुप रे तू. तो आभी कुठपर्यंत आला, फोन लाव त्याला. ओरडू नका ना. उचलत नाहीये तो फोन पप्पा. नाही मिस. पैसे येतील. नाही मिस नाशिक, ते पैसे. अरे पेटव तुझे पैसे आणि पुन्हा माझ्या समोर आलास तर बघ. म्हणून मी तुझ्याशी बोलत नव्हते, कळलं आता तुला? पैसे मिळाले शेठ, काय करू? पेटव. काय? नरसाळ माझं डोकं नको फिरवून, तुला सांगितलं तेवढं कर. लय बेकार मूड मध्ये मी आता तुला येऊन गाडी देतं जिथं. पेटव पैसे. ठीक आहे शेठ.
अहो नवऱ्या मुलाला बोलवा लवकर. हा बोलू. बापू थांब, मी आणतो. गाडी देऊन द्यायच्या लांजा. हे बघ पैसे, बघ पैसे. पैसे. मी पाया पडतो तुमच्या. मी पाया पडतो प्लीज. जीव घ्या माझा. जीव घ्या माझा, पण पैसे नका काही करू. माझा जीव घ्या. नाही.